पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या आसामच्या दौऱ्यावर 36,279 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता करणार जारी. सारं जग युद्धाच्या सावटाखाली असताना भारत प्रतिकूल परिस्थितीत वेगानं प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांचं NXT परिषदेत प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार. संवाद आणि मुत्सद्देगिरीचं आवाहन. देशभरात इंधनाचा निर्वेध पुरवठा सुरू असल्याचं सरकारी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं केलं स्पष्ट. देशात कोणत्याही प्रकारे इंधन तुटवडा नाही. दीर्घकाळ संघर्ष राहिला तरी भारताकडे पुरेसं वायू उत्पादन आणि पुरवठा व्यवस्था असल्याची पेट्रोलियम मंत्र्यांची लोकसभेत माहिती. केंद्र सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळे LPG उत्पादनात 28% वाढ. पेट्रोलियम सचिवांची आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती. गॅस सिलेंडर पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधं लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा. मुंबई शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी केवळ जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांनाच प्रचलित कायद्यानुसार ग्राह्य धरण्यात येईल. पोटमाळ्यांना नाही, सरकारची स्पष्टोक्ती. आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची आज पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इटलीशी लढत.